नमस्कार. मी सातारा जिल्ह्यातून सातारा शहरातून दादासाहेब राजे शिर्के तसेच शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, आज आपला तिसरा एपिसोड आज आपण घेऊन आलेलो आहे की जामीनदार कर्जदारांसाठी जे जामीनदार जे झालेले आहेत त्यांना सुद्धा जो नाहक जो त्रास होत आहे आणि त्यांना सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने त्यांच्या जे घरी जाऊन जी वसुली जे या बेकायदेशीर बँकेंनी पतसंस्थांनी फायनान्सवाल्यांनी जी गुंड पाळलेले आहेत त्यांनी जी दमदाटी जी करण्याचे प्रकार जे जामीनदारांना जे लावलेले आहेत ते तात्काळ थांबवण्यात यावे. अन्यथा आम्ही ह्याच्यावर तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन करून जे पण लोकांना त्रास होतोय, ज्या थकीत कर्जदारांना, ज्या थकीत कर्जदारांच्या जामीनदारांना जो या पाळलेल्या गुंड आहेत, जे फायनान्सवाल्यांनी जे पाळलेले गुंड आहेत त्यांच्याकडनं जो नाहक त्रास होतोय, दमदाटी होती, मारहाण होण्यासारखे प्रकार घडण्याची पण शक्यता आहे, असल्या लोकांवर कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, साताऱ्यातले जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी साहेब यांना लवकरच निवेदन देण्याचं नियोजन करणार आहे. आम्हाला सांगायचं असं आहे की निदान लोकांनी या गोष्टीचा तरी विचार करावा की असा जर काही प्रकार जर घडत असेल तर आपल्या जवळील सातारा शहर पोलीस स्टेशन म्हणा किंवा ग्रामीण भागात जर काही घडत असेल असा जर काही प्रकार तर तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. अशी बेकायदेशीरपणे त्यांना कोणत्याही प्रकारे तुमच्याकडून कर्ज वसुली करता येत नाही याची थकीत कर्जदारांनी नोंद घेणे गरजेचं आहे. तसेच त्यांच्या जामीनदारांनी सुद्धा नोंद घेणे गरजेचे आहे. आणि लवकरात लवकर जर तुम्हाला त्या कर्जामधनं जर रिकामं जर होता येत असेल, त्याच्यातनं जर तुमचं जर अकाउंट जर नील मारता येत असेल आणि तुम्हाला जर वन टाइम सेटलमेंट जर करता येत असेल तर तुम्ही तातडीने ते करण्याचे नियोजन करावे. अन्यथा हे असेच पाळलेले गुंड तुम्हाला विनाकारण त्रास देत बसतील. एक तर तुम्ही प्रशासनासमोर यायला लाजत आहात आणि तुम्हाला एकतर लाजताय तर तुम्ही 100%च, पण तुमच्यात धाडस सुद्धा होत नाहीये प्रशासनासमोर यायचं. मग जर असे जर काय प्रकार जर घडत असतील तर मग त्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. एकतर मग जे कोण गुंड येतात त्यांना सामोरे जावा, त्यांच्याशी जे काय असेल ते कागदोपत्री लढाई करण्याची त्यांच्याकडे विनवणी करा. याच्या पलीकडे तुम्हाला दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. नाहीतर अन्यथा तुम्ही सरकार प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. पण तुम्ही असं शांत बसू नका. फायनान्सवाल्यांची एक टीम असते मित्रांनो. फायनान्स कंपन्यांनी जे थकीत जे कर्जदार जे झालेले असतात त्यांच्या ज्या याद्या असतात ती एक ठराविक ठरलेली यांची जी टीम असते की फोन लावून हॅरेसमेंट करायचे आणि थकीत कर्जदारांना त्रास द्यायचा, जामीनदारांना त्रास द्यायचा किंवा कर्जदाराचे जे फेसबुकवरील जे जवळचे मित्र असतील त्यांना त्रास द्यायचा. असं त्रास देऊन यांना मेंटली हॅरेसमेंट करण्याचा जो प्रकार जो सध्या यांनी जो चालू ठेवलेला आहे हा कुठेतरी बंद होणे गरजेचं आहे. ह्याच्यावर सरकारने सुद्धा दखल घेणे गरजेचं आहे. माझी आपणास थकीत कर्जदारांना एवढीच विनंती आहे किंवा जामीनदारांना एवढीच विनंती आहे की असे तुम्ही शांत बसू नका, तोंडावर बोट ठेवून असं शांत बसू नका. तुम्ही वेळेस पावलं उचला. जर तुमच्याकडे खरंच जर पेमेंट असेल, तुमच्याकडे भरण्यासारखी तुमची परिस्थिती असेल तर वन टाइम सेटलमेंट होऊ शकतं. 30% त्याच्यामधनं तुम्हाला सूट मिळू शकते कर्जामधल्या. तर त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर भरण्याचं नियोजन करा. अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला तुम्ही सामोरं जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.